नमस्कार मंडळी, मी अक्षय हरी अनबवणे तुमचं स्वागत करीत आहोत एक नव्या कोऱ्या करकरीत अशा युट्यूब चॅनल मध्ये, तो म्हणजे मुंबईचा अक्षय. तर मित्रांनो, मी माझ्या चॅनलची सुरुवात आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच भारताचे आराध्य दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने करीत आहोत. आणि पुढील आपला ब्लॉग हा आपल्या सबका मालिक एक ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा असा ब्लॉग बनवणार आहेत. म्हणजेच आम्ही गुढीपाडव्यानिमित्त शिर्डीला पदयात्रेतून जाणार आहेत. हा 7 दिवसांचा प्रवास तुम्ही नक्कीच पहा आमच्या या युट्यूब चॅनलवर. आज गुढीपाडवा होता, त्यामुळे पहिली बाईकचीही पूजा केली व बाईकला हार घातला. मग काय, बॅग घेतली आणि निघालो एक नवीन सफर घडवायला. चला मित्रांनो, निघालो शिर्डीच्या दिशेने. पालखी फुलांनी खूप छान अशी सजवली होती व साई चरणी आपण पुष्पहार केला व साईंचे दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, साई पालखी प्रवासादरम्यान आपल्याला सर्वप्रथम आपली पालखी ही साईबाबांच्या मंदिरात घेऊन जावी लागते व त्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होतो. मित्रांनो, पोचलो साईबाबाच्या मंदिरात. साईबाबांचे दर्शन घेतले की आपण पुढे आपल्या प्रवासाला लागलो. मंदिरात पोचल्यानंतर मंदिरातील पुजारींकडून पालखीची पूजा केली जाते व त्यानंतर प्रसादही वाटप केला जातो. मग त्यानंतर मीही कसला थांबतोय, मीही साईबाबांचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागलो. बँजो म्हटल्यावर आपलेही हात थिरकतातच, त्यामुळे थोडा वेळ मीही बँजो वाजवलाच. साईंची वेळ सर्वांनाच असते. पालखी प्रवासादरम्यान वाहतूक पोलीस यंत्रणा यांनी आपल्या पालखीला भेट दिली. मग मी कसला थांबतोय, पालखीच्या या प्रवासात मीही पालखी घेतलीच आणि या पालखीमय प्रवासात मीही रंगून गेलोच. तर मित्रांनो, प्रवासादरम्यान आपला पहिला हॉल्ट आला. नालासोपारा हायवे येथील जय दुर्गा माता मंदिर हा आपला पहिला हॉल्ट आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत जय दुर्गा माता मंदिर. हा आपला पहिला हॉल्ट आहे. हॉल्ट म्हणजे एक प्रकारे थांबा. आणि ही बघा आपली पालखी, इकडे आपले गाववाले बसले. तो पहिला हॉल्ट आपला आलाय. तर मित्रांनो, पालखीच्या प्रवासादरम्यान साईंच्या पालखीचे नीट दर्शनही घेता आले नाही, त्यामुळे आता दर्शन घेतले. पहिल्या हॉल्टवर थोडा वेळ विश्रांती करून नंतर आम्ही निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, मजबूत गरमी आहे, खूप म्हणजे एकदम कडकडीत ऊन आहे. तर आता ऊन असल्यावर आपण एकच करू शकतो, म्हणजे आता मस्त पैकी गोगल या कडकडीत उन्हात आपल्याला साथ देणारा आपला साई बंधू राहुलही आपल्या पालखीला जॉईंट आहे, त्यामुळे राहुलही आपल्या पुढच्या प्रवासात आपल्यासोबत प्रवासात दिसणार आहे. तर मित्रांनो, हे आहेत आपले सांगळे काका. जेव्हा आपण फर्स्ट टाइम आलेलो ना पालखीला, तेव्हा आपले साई बंधू, म्हणजे आम्ही पूर्ण सिन्नरचा घाट चढवलेला. दोघे तिघे जणच होतो, पूर्ण पालखी पूर्ण सिन्नरचा घाट चढवला. लक्षात ठेवा, हा चेहरा आपल्याला हे 7 दिवस दिसणार आहे. तर असेच बनून राहा आपल्या ह्या ब्लॉग मध्ये आणि एन्जॉय करा आपला हा साई पालखी पदयात्रेचा. तर मित्रांनो, राजेश पाटील माजी आमदार यांच्याकडून आपल्याला साई पालखी कलिंगड पाण्याची व्यवस्था केली आहे. मंडळ आभारी आहे आमचं, खूप चांगली सेवा करतायत आपले बंधू. कलिंगड जे आहे, कलिंगड खाली.
तर मित्रांनो, हा साईमय प्रवास आता आपण नालासोपारा हायवे, विरार हायवे इथून पुढे सरसावत आता आपण वज्रेश्वरी फाटा येथे आलो आहोत आणि इथून आपण वज्रेश्वरीच्या दिशेने पुढे सरसावत आहोत. तसेच आपल्या या साईमय पालखीत जसे पुरुष अग्रेसर असतात तसेच महिलाही अग्रेसर असतात व महिलाही पालखी घेतात. हाच तर फरक आहे आपल्या साईमय दुनियेत. जसे नाटकात पडद्यामागील कलाकार असतात तसेच आपल्या साईमय प्रवासातील पडद्यामागील कलाकार ते म्हणजे आशिष भाऊ आणि हे काका हे आपल्याला सोयीसुविधा पुरवतात, म्हणजेच पाणी वाटणे इत्यादी. आपल्या साईमय प्रवासात आपल्याला अनेक साई भक्त भेटतात व ते साईबाबांचे दर्शन घेतात व आपले मन तृप्त करतात. मित्रांनो, मस्तपैकी फालूदा आहे, पिऊया. आई जीवदानी संदीप यांच्याकडून ही फालुदा मस्तपैकी सोय केली आहे साई पालखीसाठी, बघू शकता. धन्यवाद. तर फायनली मित्रांनो, आपण आपल्या दुपारच्या हॉल्टला म्हणजेच चांदीपच्या हॉल्टला पोचलो व आता इथे थोडा वेळ विश्रांती करून आपण नंतर संध्याकाळी पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो, दुपारच्या जेवणाची आपल्या मंडळाने खूप छान अशी सोय केली आहे. चला तर मग मित्रांनो, आता जेवून घेऊया. तर मित्रांनो, आज आहे जेवणात दुपारी डाळ भात पुऱ्या आहेत, हा दुधीचा हलवा आहे, हे स्नॅक्स आहेत, पनीरची भाजी आहे, मटर पनीर आणि बटाट्याची भाजी. सो आता जेवूया आणि पुढचा प्रवास करूया. मित्रांनो, साईंच्या पालखीला हाच एक वेगळा आनंद असतो. मित्रांबरोबर एकत्र जेवण्यात एक वेगळाच आनंद असतो बघा मित्रांनो. साईराम, आमचा पहिला हॉल्ट झाला दुपारची व्हिजिट. रात्रीचा हॉल्ट आमचा आहे आनंद हॉटेल वज्रेश्वरी. तर मित्रांनो, आता आपला चांदीपचा हॉल्ट संपला आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहेत. जाताना आपल्याला वज्रेश्वरी पण लागेल. अरे चौधरी भाऊंचे आपले चिरंजीव ज्युनियर मेंबर आहे. तू येत नाही यावर्षी? नाही, पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे, आपण पुढच्या वर्षी नक्की येऊ. प्रयत्न तर नक्कीच करू. नक्की नक्की. तर मित्रांनो, हा प्रणाम हा रस्त्याला नाही तर पुढील प्रवास सुखमय व्हावा यासाठी हा प्रणाम केला जातो. मित्रांनो, पाहायला गेलं तर हे गणेशपुरी गाव आहे, म्हणजेच गणेशपुरीचा रोड आहे हा. हे खूप छान असं गाव आहे, पाहू शकता, निसर्गाने रमलेलं असं हे गणेशपुरी गाव. मित्रांनो, साईमय प्रवासात हे डोंगर पाहून मनाला खूप आनंद होतो. आपली पालखी एकदा तुम्हाला दाखवतो. हे एक हनुमंताची प्रतिमा आहे, मध्ये गणपतीची प्रतिमा आहे आणि इकडे त्या साईडला दत्तगुरूची प्रतिमा आहे आणि इकडे सप्तमालीचे आपले साईबाबा यांची प्रतिमा आहे. तर हा आपला मित्र आहे श्याम, अनोनी पायाने पूर्ण शिर्डीपर्यंत चालत जाणार आहे. हा 7 दिवसाचा प्रवास, भले ऊन असो या सावली, खडक असो या दगड, चांगला रस्ता असो खराब रस्ता असो, असाच अनोनी पायाने पूर्ण शिर्डीपर्यंत चालत जाणार आहे. श्याम, साईराम साईराम. मित्रांनो, याला भक्ती म्हणावी की वेड काय माहित नाही, पण असते काही काही जणांची भक्ती असते, त्याला आपण नाव नाही ठेवू शकत. तो असेच बनून राहा. मित्रांनो, कोकम सरबतची सोय केली आहे आणि आपले दीपक भाऊ आणि आपले डॉक्टर साहेब मस्तपैकी सब्जा, कोकम सरबत आणि सब्जा. तर मित्रांनो, मस्तपैकी कोकम सरबत आहे आणि पिऊया आता. आपल्या पालखीची निशाणी आहे, म्हणजे हे ह्या 3 गोष्टी पुढे असतात आणि त्याच्या पुढे कोण जाऊ नाही शकत. इकडूनच आपल्या पालखीची सुरुवात होते. जेव्हा तिन्ही निशाणी एकत्र एक साथ चालताना दिसतात तेव्हा किती सुंदर असा निसर्ग प्राप्त होतो. मित्रांनो पहा, तुम्हीही पाहू शकता. पालखी तर आपण घेतलीच, पण आता एकदा म्हटलं की आपण निशाणी घेऊन चालूया. तर मग आपल्या साईबंधूवर हात ठेवून निशाणी घेऊन पुढे सरसावत होतो आम्ही. नाचत गाजत प्रवास करण्यात एक वेगळाच आनंद असतो. नाही नाचलं तर थकवा जाणवतो. पालखीबरोबर प्रवास करताना मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात आली.
ती म्हणजे तुमचा जीव, माझा जीव, आपलं क्रिकेट. हो, क्रिकेटवर सर्वांचं प्रेम असतं आणि माझंही आहे. त्यामुळे हे क्षण टिपले. नागमोडी रस्त्याची वळणं पार करीत करीत आमचे मंडळ हे वज्रेश्वरीच्या दिशेने सरसावत होते. पालखीचा प्रवासात एक फायदा असाही होतो की खूप वर्षानंतर किंवा एका वर्षानंतर आपण सर्व मित्र एकत्र नाचत गाचत आपण पालखीचा प्रवास करत असतो व त्याचा आनंद लुटत असतो. आपला किशोरदादा जे जे साईभक्त पालखीच्या पाया पडायला येत होते त्यांना प्रसाद वाटप करत होता. हाही एक माणुसकीचा धर्मच आहे. तर मित्रांनो, आपली संध्याकाळचा हॉल्ट आला व संध्याकाळी आरतीसाठी आम्ही हॉल्टवर थांबलो. आरती म्हणताच डफलीवर हात हे माझे पडलेच. साईंच्या कृपेने आरतीही प्राप्त आली. वेळ होताच म्हणून साईंबरोबर एक फोटोही छान काढला. चला तर मग मित्रांनो, साईंचे दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया व पुढील सुखरूप प्रवास आपण अनुभवूया. साईंना सर्वच प्यारे, जसे मोठे तसेच लहानही साईंना प्यारेच असतात. मित्रांनो, माणुसकी हाच मोठा धर्म आहे. तर मित्रांनो, छोटी का होईना मी ही माणुसकी जपली. ओम साईराम. या काळोखी दुनियेत आमची पालखी एकदम लखलखीत दिसते आहे ना मित्रांनो. साईची कृपा आहे, बाकी काही नाही. अशाच प्रकारे आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू ठेवला व वज्रेश्वरीच्या दिशेने निघालो. मित्रांनो, ह्या आजी आपल्या दरवर्षी आपल्या पालखीला भेट देतातच. हे वेड आहे की भक्ती काय समजत नाही, पण ह्या दरवर्षी आवडीने आपल्या पालखीला भेट देतात व बाबांचे दर्शन घेतात. रात्र झाली तरीही अनेक भक्तजन आपल्या पालखीला भेट देतात व फळ नाहीतर पुष्पहार यांचा वर्षाव आपल्या साईबाबांच्या पालखीला करतात. हेच तर वेड आहे साईबाबांचे मित्रांनो. दादा, एक घोषणा होऊन जाऊन दे. साई बाबा की जय. आपली पालखी गणेशपुरीचा प्रवास करत करत पुढे वज्रेश्वरीला पोचलीच. हे समोर तुम्ही पाहता ते वज्रेश्वरीचं मंदिर आहे व आपली पालखी ही तिथे थांबली आहे. काही भक्तजन आपल्या बाबांचे दर्शन घेत आहेत, त्यामुळे ही पालखी आपण थांबवली आहे व इथून पुढे आपल्याला आपल्या पुढच्या हॉल्टला निघायचे आहे. आणि फायनली आजच्या पहिल्या दिवसाचा शेवटचा हॉल्ट आला आणि आज आपण इकडेच विश्रांती करणार आहोत व उद्याच्या दिवसाचा प्रवास उद्या आपण तुम्हाला दर्शवूच. तर मित्रांनो, फायनली आपण आज रात्रीच्या हॉल्टला पोचलो आहेत आणि रात्रीचं जेवण आहे डाळ भात, लोणचं आहे आणि मिक्स भाजी आहे आणि हा दुधीचा हलवा आपण दुपारी पण खाल्लेला, गुलाबजाम ॲड केले आणि चपात्या आहेत. स्वतः जेवूया. मित्रांनो, जेवण तर अप्रतिमच होतं. जेवणाचा नादच नाही. आपले जिंदल भाऊ आणि त्यांच्या टीमला खरंच सलाम. मित्रांनो, जेवण झालं, आता झोपूया आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपूया आणि उद्या भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग घेऊन. ओम साईराम.